नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत। मुलांची वेगवेगळी फरमाईश आईकडे असते की वेगवेगळे पदार्थ बनव म्हणून। तर मुलांसाठीच मुलांच्या आवडीची सिरीज आपण चालू करणार आहोत। तर त्यातलाच एक पदार्थ चॉकलेट ओरिओ मूस। चला तर आपण बघूया चॉकलेट ओरिओ मूस कसं तयार करायचं ते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप डार्क चॉकलेट कंपाउंड, 1 मोठा ओरिओ बिस्किटचा पुडा, 1 कप व्हिप क्रीम, पाऊण कप दूध घेतलेला आहे, 1 चमचा बटर। तर इथे मी हे डार्क कंपाउंड घेतलेला आहे मोर्डे कंपनीचा। तुम्हाला जे आवडत असेल दुसरा तुम्ही घेऊ शकता। इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला गनाश बनवायचा आहे। तर आता याच्यावर मी वाटी ठेवणार आहे। डबल बॉयलर मेथडने आपल्याला चॉकलेट विरघळून घ्यायचं आहे। बघा या प्रकारे आपलं चॉकलेट विरघळलेलं आहे। त्यामध्ये मी कोमट केलेलं दूध आहे। दूध आपल्याला थंड वापरायचं नाहीये। इथे थोडं थोडं करून दूध टाकूया। बटर टाकायचं आपल्याला 1 चमचा। बटरही आपल्याला थंड नको आहे, त्यासाठी बटर टाकल्यामुळे त्याला चांगली चकाकी येते। आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया। अजून थोडं दूध आपण याच्यात टाकूया। पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया। तयार झालेला आहे। इथे मी पावणा कप दूध घेतलं होतं, त्यामधून आपलं एवढं दूध उरलेलं आहे। त्यामुळे स्टार्टिंगलाच आपण थोडं थोडं करून दूध टाकूया। पूर्ण दूध लागत नाही, त्यासाठी जास्त टाकलं तर खूप पातळ होण्याची शक्यता असते। आणि तुमच्याकडनं जर गुठळी याच्यामध्ये राहिली असेल तर तुम्ही ते गाळूनही घेऊ शकता चाळणीने। त्यानंतर पण छान होतं ते। ओरिओ बिस्किट आपण आता मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। हे सर्व बिस्किट मी बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये। प्रकारे मी इथे ग्लास घेतलेले आहे मूसचे। बाजारात अनेक आकाराचे ग्लास मिळतात, तुम्ही कुठल्याही आकाराचे आवडेल तसे आणू शकता तुम्ही, चौकोन गोल। आता यामध्ये आपल्याला बारीक केलेला ओरिओचा चुरा भरायचा आहे। जे बारीक करून घेतलेत ना ते आपण 2-2 चमचे त्या ग्लास मध्ये थोडंसं पुश करून भरायचं आहे आपल्याला। मी हे सर्व ग्लास मध्ये 2-2 चमचे टाकणार आहे।
या प्रकारे आपल्याला दाब द्यायचा आहे त्याला खाली. आणि हा जो आता आपला बिस्किटाचा चुरा उरलेला आहे याचं मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं आपल्याला. तर चला बघूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला व्हिप क्रीम टाकायची आहे. रूम टेम्परेचरवर असायला हवी. तर आपण याला मशीनने आता व्हिप करून घेणार आहे. आपण व्हिप करून घेतलेली आहे क्रीम. तुमच्याकडे जर मशीन जर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही करू शकता. याला जास्त घट्ट नाही लागत आपल्याला व्हिप करायला. थोडीशी पातळ जरी असली, हे बघा अशा प्रकारे, तरी चालतं. केकच्या क्रीम सारखी आपल्याला घट्ट नको असते. तर यामध्ये आपण आता उरलेला जो ओरिओचा चुरा जो होता तो आपण यात टाकणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 सेकंद याला व्हिप करायचंय. आपले मिश्रण तयार झालेलं आहे. क्रीम आपली बघा डबल झालेली आहे याच्यामध्ये. ही आपली जी व्हिप क्रीम तयार झालेली आहे आपण ह्या पाइपिंग बॅग मध्ये भरणार आहोत. सोप्या पद्धतीने करू शकतो आपण. ते चमच्यानेही तुम्ही भरू शकता, पण याने आपल्याला खूप सोपं जातं भरायला. दुधाची पिशवी सुद्धा इथे वापरू शकता जर तुमच्याकडे बॅग नसेल तर. मी क्रीम यात भरते. आपण कापून घेऊया. थोडं मोठं कापलं तर काही हरकत नाही. या कपांमध्ये आपल्याला जी आपण क्रीम तयार केलेली आहे ती भरायची आहे. बघा या प्रकारे. आपल्याला आपण जे चॉकलेट गनाश तयार केलेलं होतं तर ते आपण याच्यामध्ये टाकूया वरनं. हे बघा या प्रकारे. चमच्याने जर जमत नसेल तर तुम्ही कोनचा वापर करूनही त्याच्यामध्ये टाकू शकता.
झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे. ते थंड झाल्यावर आणखीन छान लागतं. लहान मुलांना त्याच्यामध्ये चॉकलेट आहे, बिस्किट आहे, ते आवडीने खातात. आपण टॅप करून घेऊया. सावकाश करायचा आहे आपल्याला. हे ग्लास खूप नाजूक असतात. आपल्याला याचं डेकोरेशन कसं करायचं मी तुम्हाला आता सांगते. प्रकारे आपले कप भरून झालेले आहेत. आता आपण त्याला डेकोर करूया. मला जर आणखीन त्याची लेअर बनवायची असेल तर आणखीन लेअर पण बनवू शकता. या प्रकारे आता मी बिस्किट वरती लावतेय. दिसायलाही सुंदर दिसतात, मुलांनाही आवडतात. या प्रकारे आपलं ओरिओ मूस तयार झालेले आहे. हे मुलांना नक्की आवडेल. तुम्ही करून बघा.